ऑन पंचांचा इशारा आला सामना चालू होण्याचा. निखिलजी मडवी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आले या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वळूया मैदानावरती. पहिला चेंडू, यावेळचा पहिला चेंडू सन्मान दिला. अफलातून क्रिकेट इथे पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये, कारण यातील मात्र शंका नाहीये. आपण पाहतोय विजय नैनाद पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. डावखुऱ्या हाताचा तेच थर्रार गोलंदाज आहे, तो मात्र इथे कसरत करतोय. यावेळचा पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर निर्दोषनं दाखवून दिला माझ्यामध्ये ती धमक आहे आणि ठोकलाय एक गगनभेदी षटकार. डीजे स्पर्श धावसंख्येला इथे सुरुवात झाली आहे. षटकार ठोकलाय निर्दोष घरातनं. आपण आजच्या दिवसातील पहिला सामना पाहिला. जे कालचे सामने बॅलन्स होते ते आता मात्र खेळवले जात आहेत. कालच्या दिवसातील बॅलन्स सामन्यामध्ये जासई विरोधात खेळत असताना नंदन ठाकूरनं काय बहारदार खेळी केली आहे. तब्बल 3 षटकार ठोकले आणि 4 षटकार ठोकलेत आणि 28 धावांची बहारदार खेळी केली आहे. गोलंदाज तयार आहे विजय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. यावेळचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये इथे मात्र चेंडू अडवलाय. तोपर्यंत थोडीशी फ्लंबंग इथं क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं फ्लंबन पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या धावपलकावरती लागते 8 धावा. निर्दोष घरत आणि नंदन ठाकूर असे 2 सलामीवर आपण पाहतोय आर्यन चिर्ले संघाच्या माध्यमातून. आर्यन चिर्ले संघ देखील तेवढाच ताकदीने आता मात्र उतरलाय. नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाविरुद्ध खेळत असताना एक मोठी धावसंख्या त्यांना उभी करायची आहे आणि तेच इथे प्रयत्न करत असताना इथे मात्र थांबवलं जात आहे. अफलातून अतिशय चांगला चेंडू फेकला जातो आणि त्रिफला उद्ध्वस्त केली जाते. निर्दोष घरत होतोय. थँक्यू व्हेरी मच. विजेचा पुरवठा थोडासा खंडित झाला होता. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळतंय नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघासाठी. विजय नैनाथ तब्बल 16 धावा विजयवरती ठोकल्या जात आहेत. एक जरी महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त झाली असली तरी देखील 16 धावसंख्येचं षटक हे पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. धावसंख्या धावपलकावरती लागते आर्यन चिर्ले संघाची. 1 गडी बाद 16 धावा.
तर चला विनंती असेल रेल्वे कॉलनी संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामना 3 षटकांचा आहे, याची दक्षता घ्या. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय प्रशांत खरत आलेत. त्याने तब्बल 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावलेत आणि आपली आक्रमकता इथे सिद्ध करायला सुरुवात केली आहे. संघाचा संघनायक माघारी परतल्यानंतर सर्वस्व जबाबदारी आता मात्र येऊन ठेपली आहे. नंदन ठाकूर आणि प्रशांत घरत या 2 फलंदाजांवरती. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक आपण पाहतोय. मस्तान एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु एक अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज देखील आपण नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे मस्तानवरती. गोलंदाज ओर द विकेट. यावेळचा चेंडू तेज थर्रार होता, परंतु त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा आलाय नंदन ठाकूरच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढली जाईल. धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 1 गडी बाद 22 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे, मी तरी म्हणेन आर्य चिरले संघाची. मस्तानला आता मात्र विचार करायला भाग पाडलाय नंदन ठाकूर या फलंदाजानं, कारण त्याच्यामध्ये असलेली क्षमता आणि त्या क्षमतेला तो अनुसरून करणारा फलंदाजी, अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते नंदन ठाकूरच्या बॅटमधून. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फटकावणारा हा खेळाडू आता मात्र बरसायला सुरुवात करतोय. गोलंदाज तयार आहे. इथे मात्र अजून एक तडाखा दिला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. चौकार. षटकाराच्या पाठोपाठ चौकार इथे लगावला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावपटलावरती लागतायत. रेल्वे कॉलनी संघ नवदुर्गा या नावाने जरी ओळखला असला तरी आज प्रथमतः तो मैदानावरती उतरला. प्रॅक्टिस त्यांची खूप असेल, परंतु इथे मात्र प्रथमतःच खेळ करत असताना अजून एक चेंडू, अजून एक तडाखा. हा आलाय गगनभेदी. असे खराब चेंडू आपल्याला नक्कीच या स्पर्धेतून बाहेर काढण्यामध्ये मार्ग दाखवतील. इथे मात्र थांबवायचं असेल तर नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज मस्तानी या गोलंदाजाला. इथे मात्र 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडूमध्ये 16 धावा बहाल केल्या जातात आर्यन चिरले संघाला. अफलातून दर्जाची फटकेबाजी होत असताना नंदन ठाकूरच्या बॅटमधून कौतुक करावं तेवढं थोडं असतील नंदन ठाकूरच्या, कारण धावसंख्येचा आकार देणं खूप गरजेचं होतं आणि तोच आकार इथे मात्र देत असताना इथे मात्र लोअर फुल टॉस होता. प्रत्युत्तर नव्हतं फटक्यामध्ये. प्रत्युत्तर आहे, फलंदाज होतो. ल 4 चेंडू फेस केले, 16 धावांचं योगदान. खूप मोठं योगदान राहिलंय नंदन ठाकूरचं आपल्या संघासाठी. 4थ्या क्रमांकावरती आकाश घरत 2 गडी तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. आता मात्र मस्ताननं दाखवून दिलाय की एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा होता. इथे मात्र अचूक चेंडू फेकला आणि तदनंतर फलंदाज झेलबाद झाला. आकाश घरत 4थ्या क्रमांकावरती आलेत. आकाश टकले याचकडून बक्षीस लागलं. आकाश घरतसाठी ते बक्षीस असेल. तब्बल 3 धावा जर धावून पूर्ण केल्या तर आकाश घरतसाठी तब्बल 1000 रुपयाचं रोख प्राइज दिलं जाईल. गोलंदाज ओर द विकेट.
इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फ्रंटफूटचा थोडासा वापर इथे पाहायला मिळतोय. चेंडू स्वतः मस्तान आपल्या हातामध्ये पकडतोय आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पाहायला मिळत्या. शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज मस्तान. आज आपण पाहतोय व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला आणि त्याच पद्धतीनं इथे मात्र आज व्यावसायिक स्पर्धा आपण नक्कीच ही पाहणार आहोत. मग त्यामध्ये आपण विचार केला तर व्यावसायिक दर्जाचे पंच RTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. घर बसल्या प्रेक्षकांना हा आनंद दिला जातोय. तदनंतर साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून DJ पंकज देखील तेवढी चांगली साथ देतोय. आमचे गुणलेखक सुनीलजी पाटील सर आहेत, आमच्या समवेत विपुलजी पाटील आणि मी विराज मडवी आहे. परंतु आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजचा दिवस असेल एक हास्यमय वातावरण निर्माण करणारे एक वरिष्ठ समालोचक म्हणून ज्यांची नवी मुंबईमध्ये आवाजाची तोप कडाडली जाते असे दशरथजी पाटील सर यांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या व्यक्ती आज या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून हजर झालेत. त्यांचं अगदी शब्द सुमनाने स्वागत करतोय. थोड्या वेळानंतर आपण त्यांच्या हास्यप्रबोधन समालोचनाचा आनंद घेणार आहोत. परंतु इथे मात्र त्यांच्या समवेत आज आणखी एक कलाकार आणि आणखी एक मैदानाचा तडाखा अर्थातच माटे अंपायर यांना देखील आपण या मैदानावरती पाहणार आहोत. आता मात्र जाऊया मैदानाकडे जिथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 2 गडी बाद 33 धावा. शेवटचा अंतिम षटक असेल. आपण सुपर 3 मध्ये जाण्यासाठी या 2 संघांची लढत पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पांडुरंग चव्हाण. नवदुर्गा रेल्वे कॉलनी एंड कडून पांडुरंग चव्हाण गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. समोर फलंदाज उभा असेल आकाश घरत. आकाश घरत खूप मोठं नाव आहे मित्रांनो चिर्ले क्रिकेट पटलावरती. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु आज खूप कमी वेळा आपल्याला हे पाहायला मिळतं की एखादा फलंदाज जेव्हा मैदानावरती उतरतो तेव्हा रनिंगसाठी एखादा फलंदाज बोलवणं खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. परंतु इथे थोडंसं आकाश घरत इंजुर्ड आहे आणि निर्दोष घरतला इथे धावण्याची संधी प्राप्त झाली आहे. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागते 35 धावा. पांडुरंग रेल्वे कॉलनी एंड कडून यावेळचा चेंडू काय दर्जेदार फेकला. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. सुरक्षितरित्या इथे 1 धाव पूर्ण केली जाईल या 2 फलंदाजांमध्ये आणि धावसंख्या आता मात्र 1 ने वाढली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 36 धावा. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पांडुरंग अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे आपण रामकिशोरजी ठाकूर यांना पाहतोय आज संघाची सर्वस्व जबाबदारी त्यांनी घेतली आणि स्वतः मैदानावरती देखील उतरल्यात. यावेळचा चेंडू मोठा फटका आहे मैदानावरती. इथे मात्र चेंडू शेवटच्या क्षणाला जाईल का सीमारेषा पार. यस इट इज अ माइटी हिट. षटकार आणि हा षटकार तो झेल होतोय भूमीला दान. या चेंडूवरती देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपटलावरती लागते 44 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी विनंती करतोय की लवकरात लवकर सामना कसा खेळवला जाईल याकडे लक्ष द्या. कारण आपण कालच्या दिवसातील हे शिल्लक सामने खेळवतोय. आज मात्र सुपर 3 मध्ये कालच्या दिवसातील कोणता संघ असेल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे.
आणि तीच महत्त्वपूर्ण लढत या मैदानावरती चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं आहे आर्यन चिर्ले तर दुसऱ्या बाजूनं नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ. गोलंदाज सय्याऱ्या पांडुरंग. यावेळचा चेंडू शॉर्ट पिच होता. इथे मात्र ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. पूल सक्सेसफुल, परंतु इथे मात्र साधा सोपा सरळ झेल भूमीला दान केला. मित्र म्हणेन खूप काही बिनसलंय या झेलमध्ये. धावसंख्या या चेंडूवरती पूर्ण केली गेली तब्बल 2 धावा. प्रशांतला वाटलं होतं की आता मात्र झेल घेतला जाईल, परंतु कुठेतरी एकेरी धावेचं रूपांतर आपण 2 धावांवरती पाहिलं. धावसंख्या 46 धावा धावपटलावरती लागत्या. अर्धशतकापासून 4 धावा दूरवर असेल आर्यन चिर्ले संघ, परंतु इथे मात्र 3 षटकांचा सामना आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाज सय्याऱ्या पांडुरंग. पांडुरंग चव्हाण शेवटचा अंतिम चेंडू या पूर्वार्धातील. यावेळचा फटका तर चांगला आहे. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल होतोय भूमीला दान. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. संघाचं धावपळक आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावपळकावरती लागते 49 धावा. अर्धशतकी धावा इथे पूर्ण करावे लागतील रेल्वे कॉलनी संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती आयोजित सरपंच चषकाचा थरार 2022 या वर्षामध्ये पाहतोय. उत्तरार्धामध्ये थोडासा आवाजात बदल असेल. येणारे चेंडू असेल 18 आणि विजयासाठी गरज असेल 50 धावाची. कंपल्सरी चेसिंग. आम्ही देखील थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आणखी एक थरार, परंतु थोड्याच वेळामध्ये आवाज असेल विपुलजी पाटील यांचा. धन्यवाद. नाही तुम्हाला लावते लावा अंदर बाहेर. काय असतं काही लांब काही नसतं खुजली. यावेळी मात्र उपस्थित सन्माननीय मान्यवर एक नामवंत महाराष्ट्रातील समालोचक ज्यांच्या समालोचनातून संपूर्ण आज महाराष्ट्र असतोय आणि असेच एक हास्य कलाकार म्हणून एक नामवंत नवी मुंबईतील समालोचक, मराठी समानार्थी शब्दांचा भरणा ज्यांच्याकडे भंडार आहे असे दशरथ पाटील साहेबांचे इथं स्वागत केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच गावदेवी गावठाण आणि सुनील शेठ मडवी यांच्या वरती असलेलं भरपूर सारं प्रेम नेहमीच त्यांना इथंपर्यंत घेऊन आलंय. अशा या नामवंत समालोचकांचं इथं स्वागत केलं जातं. एकदा जोरदार टाळ्यांनी या कलाकाराचं स्वागत करूयात. आपण नंतर करू. हॅलो गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती आयोजित सरपंच चषक 2000 थोडासा आवाज कमी करा. सरपंच चषक 2022 हा कालचा सामना म्हणजे बाशी मॅच, शिळी मॅच. आर्यन स्पोर्ट चिरले. तर 50 धावांची गरज. अतिशय जबरदस्त मैदान या ठिकाणी. मला इथं यावं लागलं. एकेल बायकावर रागावलं तरी चालेल, पण हे सुनील मडवी रागावता कामा नाहीत. तर आजचा दिवसभर ओनली एंटरटेनमेंट. कारण चिरला म्हटलं जे जुने दिवस कारण यांना सवय आहे टॉनिकची.
तर याच्यानंतर अतिशय लोकप्रिय अंपायर माट्या हाल तर नेक्स्ट मॅचसाठी अनाउन्समेंट केली जाते. कुंडेबहाल आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ असेल सावरखार. दोन्ही संघाने आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. आपल्यासाठी पहिला पुकार देण्यात येतोय. सावरखार आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ असेल कुंडेबहाल. आपण लगेचच येथे रिपोर्टिंग करायची आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फायनल देखील उजेडामध्ये होणं खूप गरजेचं आहे. तर मी विनंती करतोय दोन्ही संघांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी संपर्क साधा. थँक्यू. तर सागरबाई घरात या, कारण नेहमी त्यांचा आमचा संबंध सागरबाई चिरल्याचे. सागर घरात या, स्टेजवर या या या. पैसे पैसे द्यायची गरज नाही. नाही काही लोक घाबरतात, खिशात हात घालावा लागतो की काय. इथं सुनील माडवी भक्कम आहे. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. आकाश अच्छा सागर करत तर पहिलं षटक प्रगती बदल. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा चेंडू येस अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड गली. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान. सरपंच चषक 2022 हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. आमचे अतिशय जवळचे मित्र सुनील मडवी ज्यांनी मला पहिल्यांदा गावठांमध्ये, दया मडवी असतील आणि दुसरा अंबानी कुठं आहे, सचिन मडवी. आणि हा पहिला फलंदाज येस मिड ऑफ. तर त्यांच्या अशी 4-5 अंबानी तर आणाच, काय आमची ओटी भरेल. पहिला हदरा, पहिल्या विकेटचा बदन. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात, विकृत सुरू. माझ्या समवेत अतिशय बुलंद आवाज, गावठांचा बुलंद आवाज. नेहमी आम्हाला अतिशय जबरदस्त आमचे मित्र विपुलजी पाटील, विराज मडवी. ज्यावेळी मी नाईट टुर्नामेंटमध्ये विराज मडवी नेहमी आमच्या जोडीला असं. मस्तान बाजूला पाहिजे, ती मस्तानी पाहिजे होती, मग कसा जोडा जमला असता. बॉलिंग मार्ग तयार आहे ना महोदय विकेट. नंदन ठाकूर मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड गेली, एक शॉर्ट कव्हर. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक, येस अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जाईल डिपेश कव पॉईंट आणि हा चौकार येत. अतिशय टायमिंग शॉट, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 4 वर 1 बाद 4, 1 विकेट. हा कालचे मॅच. याच्यानंतर कुंडेबहाल म्हणजे समाधान वस्कर विरुद्ध सावरखार म्हणजे उरण तालुका. आणि हा फुलटा चेंडू पुण्याला फ्लिप केला. बघूया जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार स्ट्रोक आणि हा 6 धावांसाठी 4 आणि 6 पटलं 10. सरपंच चषक 2022 अतिशय भन्नाट आयोजन, क्लास आयोजन, दर्जेदार आयोजन, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आमचे सर्वश्री सुनीलजी मडवी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून दया मडवी असतील, बरेच गावातील यांनी स्पर्धा लावण्याचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि हा पहिला सामना, पहिली लढत. धावसंख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा पुन्हा येस ब्लॉकरमध्ये चेंडू खणून काढला, येस फलोद्रमध्ये गॅदर करेल. अतिशय चांगला चेंडू, कमबॅक करतो गोलंदाज. संघाचा टोटल स्कोर बिन बाद 1 बाद 10. लास्ट डिलिव्हरी
in the first over, Mr. Nandan Thakur. आणि हा पुन्हा फ्लिक केला बघूया दमदार स्ट्रोक पण तो चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धाव संख्या 11 सहज 2 धावा झाल्या असत्या पण मस्तानला स्ट्राईक रोटेट करायचं संघाची धाव संख्या 11 वर गेली आणि फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आपल्या व्हेरी फर्स्ट ओव्हर आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 39 12 बॉल्स टू गो रिक्वायर 39 रन्स म्हणजे 19.50 असं आस्किंग रन रेट असेल. समाधान मास्कर या प्लीज. समेत घरा सावरकर दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकर. साला एक वराड तिकडे उतरलं एक वराड इकडे आहे. आणि गोलंदाज सायनाथ ठाकूर संघाच्या वजनात दुसरे षटक प्रगतीपथात तयार. बॉलिंग मार्कवर संघाची धाव संख्या 11 वर. 12 चेंडू 39 गरज आणि कंपल्सरी चेसिंग येस म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही. आणि हा यस जबरदस्त ऑफ ड्राईव्ह आणि हा चौकार यस नेत्रदीपक टायमिंग. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. नो थर्ड अंपायर आणि चांगले पंच आहे मग त्याने काय तिथे उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत साले थर्ड अंपायर द्या डेअर्स द्या रिव्ह्यू द्या मग त्यांना काय काम. संदीप पाटील जासई आणि राजेंद्र घरत नवीन सेवामध्ये ही टीम होती. यस मिस्टर सागर घरत यस. नाही 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 यस समाधान भास्कर. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा दमदार स्ट्रोक. विनंती केली जाते संजय वास्कर यांना. यस यस आता नाचेल ना त्यांना नाचवू आम्ही. हॅलो विनंती केली जाते संजय वास्कर कुंडे बहाल. येस आणि फॅटेड डिलिव्हरी येस आउटसाइड द ऑफ स्टंप. नो वाईट पंचांचा निर्णय हा अंतिम असे. संदीपजी पाटील जासई गावचा आणि नवीन सेवांचे राजेंद्र घरत अशी ही जोडी आणि त्यांना जोड देतील डान्सिंग अंपायर माट्या. नऊ चेंडू आणि 35 धावांची गरज. मस्तान आणि हा पुन्हा जाईल चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केला होता बघूया. पुन्हा एकदा 3 धावा मिळतील. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. काय मग त्याला झकमायला घेतलं संघामध्ये. अरे बरोबर चालले 8 मध्ये 32 टार्गेट मोठं आहे अजून. मारला तर लगेच शिव्या देणार. यस राईट महोदय विकेट तयार. 8 बॉल्स टू गो रिक्वायर 32 रन्स. 8 चेंडू 32 धावांची गरज. आणि हा यस आउटसाइड द लेग स्टंप आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावा मिळेल. संघाचा टोटल स्कोर 8 चेंडू आणि 31 धावांची गरज असं टार्गेट इक्वेशन समीकरण. टोटल मॅच किती आहेत.
आणि हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असे सॉफ्ट डिसमिसल आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा. अजून एक गुणवान खेळाडू समाधान वासकर या खेळाडूचा इथं सन्मान करायचा आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समाधान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. कुंडेबहाल या गावाचा अष्टपैलू असा खेळाडू समाधान आणि वासकर. नवीन फलंदाज निलेश ठाकूर. सात चेंडू आणि 31 धावांची गरज. 7 balls to go, needed 31 runs. आणि हा यस अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग, अप्रतिम फटका, मॅग्नाफिशियंट स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 23 राहिले अजून 27 धावा. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समाधान वासकर कुंडेबहाल या गावातील हा खेळाडू रायगडची AK-47 यांचा इथं मान सन्मान केला जातोय. सुनील शेठ मडवी यांना विनंती आहे आपण समाधान वासकर या खेळाडूचा मान सन्मान करायचा आहे. आणि त्यांच्या समेत संजयजी वासकर अजून एक अष्टपैलू 40+ खेळाडू सातत्यानं एक यॉर्कर डिलिव्हरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समाधान वासकर रायगडचा AK-47 कुंडेबहाळ या गावातील अष्टपैलू असा गुणवान खेळाडू सातत्यानं सुनील शेठ मडवी यांच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नेहमीच सतीश मुद्दी कुंडेबहाळ हा संघ आपण पाहत होतो आणि त्यामध्ये नेहमीच या खेळाडूवर सुनील शेठ मडवी यांचं प्रेम राहिलंय. अशा गुणवान खेळाडूचा इथं मान सन्मान केला जातोय. तसेच संजयजी वासकर यांना विनंती आहे एक लेजंड खेळाडू कुंडेबहाळ गावात सुनील यांचा घ्या. तसंच सागरभाई तर अतिशय जबरदस्त क्रिकेटचे दर्दी आणि आमचे खास फॅन बघूया. बऱ्याच स्पर्धा जे आम्हाला देतात असतात बघूया. आमचे सागर घरत अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व आमचे सागर घरत यांना इथं सन्मानित केले. या स्पर्धेचे मेन आयोजक आमचे सुनीलजी मडवी आणि दया मडवी वगैरे अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आलेल्या पाहुण्याचं हार्दिक स्वागत. आणि हा बघूया जबरदस्त ऑन ड्राईव्ह परंतु फायदा होणार नाही. फक्त 2 धावा मिळतील. 5 चेंडू आणि राहिले फक्त इनमिन 25. 5 balls to go, needed 25 runs. आणि हा ऑनसाईडला पुन्हा त्या मिड विकेट क्लिअर केलाय. फक्त 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर आणि 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज म्हणजे कंपल्सरी 4 षटकार. सागरभाई घरत यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाते. एका बाजूला कुंडेबहाळ आणि दुसऱ्या बाजूला सावरकर आणि इथून मात्र कुंडेबहाळ संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल लागलाय. हो येस ब्लॉक होल मध्ये चेंडू केला शॉ बॅकवर्ड पॉइंटला आणि 1 धाव मिळते. जवळ 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. जवळ आव्हान संपुष्टात झालेले दमछाक पिछेहाट पराभव अटल काल्या दगडावरची रेख.
आणि फक्त एक धाव. दोन चेंडू आणि 22 धावांची गरज. अतिशय खराब परफॉर्मन्स. येस मिस्टर मस्तान. एक चेंडू आणि 18 धावांची गरज. जवळजवळ सामना येस आणि हा संघ पराभूत. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रशांत घरात. 6 चेंडू मध्ये 31 धावांच्या अंदाधुंद फटकेबाजी. 21 6 चेंडू 21. हा का